राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। देशात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पुनर्रचनेची चर्चा जोरात असताना सांगली जिल्हा या मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे। ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी मांडलेलं विश्लेषण केवळ आकड्यांचा खेळ नसून आगामी राजकीय रणधुमाळीची चाहूल देणार आहे। बदलांची नांदी, महिलांना 33% आरक्षण। केंद्र सरकारनं महिलांसाठी 33% आरक्षणाला मंजुरी देत 2029 ची निवडणूक याच आराखड्यात घेण्याचा निर्धार केला। हा निर्णय केवळ सामाजिक नाही तर राजकीय समीकरण ढवळून काढणारा ठरणार आहे। यामुळेच मतदारसंघांची नव्यानं मांडणी अपरिहार्य बनली आहे। महाराष्ट्रात मोठा विस्तार, देशाच्या पातळीवर सुरू असलेल्या या हालचालींचा थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसणार आहे। लोकसभेच्या 48 जागा वाढवून 72 होण्याची शक्यता आहे, तर विधानसभेच्या 288 जागा तब्बल 432 पर्यंत जाण्याचा अंदाज। ही केवळ वाढ नाही तर सत्तेच्या पटावर नव्या खेळाडूंना मिळणारी संधी आहे। सांगली जिल्ह्याचा राजकीय चेहरा बदलणार। आजपर्यंत 8 विधानसभा मतदारसंघ असलेला सांगली जिल्हा आता 12 मतदारसंघाच्या दिशेने वाटचाल करतोय। ही वाढ म्हणजे केवळ आकडेवारी नव्हे तर स्थानिक नेतृत्व, गटबाजी आणि राजकीय महत्त्वाकांक्षांना नवं व्यासपीठ मिळणार आहे। लोकसंख्येच्या आधारावर नवा आराखडा। 2011च्या जनगणनेनुसार सांगली जिल्ह्याची लोकसंख्या 28 लाखांहून अधिक आहे। या आधारावर प्रत्येक मतदारसंघात साधारण 2.35 लाख लोकसंख्या अपेक्षित धरली जाते। या आकड्यांच्या गणितातून एक नवा राजकीय नकाशा तयार होतोय। पश्चिमेकडील शिराळा आणि वाळवा यांची सांगड, वाळव्यातून स्वतंत्र मतदारसंघ, मिरजचा विस्तार होऊन 3 मतदारसंघ, पूर्वेकडील जत आणि कवठेमहांकाळ यांची जोडगोळी, मध्य भागातील तालुक्यातून 4 नवे मतदारसंघ। हा आराखडा म्हणजे जिल्ह्याच्या भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय वास्तवाचा एक समतोल साधण्याचा प्रयत्न आहे। लोकसभेच्या समीकरणांवर परिणाम। 12 विधानसभा मतदारसंघ तयार झाल्यास सांगलीत 2 लोकसभा मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र प्रादेशिक सलगतेचा विचार करता काही मतदारसंघ सातारा किंवा सोलापूरशी जोडले जाण्याची शक्यता आहे। यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नवं समीकरण उभं राहणारे निश्चित आहे। संभाव्य 12 मतदारसंघ, नव्या राजकारणाची बीज। शिराळा, वाळवा, वाळवा मिरज, सांगली मिरज, मिरज कुपवाड ग्रामीण, पलूस, कडेगाव, खानापूर आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि जत ही नावं केवळ मतदारसंघांची नाहीत तर उद्याच्या राजकीय लढतीची रंगभूमी आहे। निष्कर्ष, सत्ता, संधी आणि संघर्ष। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आता एक नवा अध्याय सुरू होतोय। जुन्या बाले किल्ल्यांना आव्हान मिळणार, नव्या नेतृत्वाला संधी मिळणार आणि मतदारांना नवीन पर्याय मिळणार। ही पुनर्रचना म्हणजे केवळ सीमा बदल नाही तर सत्तेच्या खेळातील नवा डाव आहे आणि या डावात कोण जिंकणार हे ठरवणारा येणारा काळ आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।